दुर्वाला बिना मुळांचा पण उगवू शकता तुम्ही मित्रांनो. अजून ही स्टॅम्प पाहू शकता, ही परफेक्ट स्टॅम्प आहे. अशीच तुम्हाला स्टॅम्प उगवायची आहे. दुर्वाला तुम्ही कंटेनर्समध्ये उगवू शकता. केअर टिप्स बघू. सनलाईट, दुसरी केअर टिप आहे फर्टिलायझर. अजून याचे पानं तुम्हाला हिरवे करायचे असेल तर काय टाकायचं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की घरी दुर्वा कशी उगवायची असते आणि हे खूप लवकरात लवकर तुम्ही उगवू शकता, अजून आपल्या पूजेमध्ये वापरू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे. अजून ही दुर्वा मित्रांनो उगवणं पण खूप सोपी आहे. अजून हे आपण गणपती बाप्पाला वाहतो, तर दुर्वा तर तुमच्या घरी नक्की असली पाहिजे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहे की तुम्ही लवकरात लवकर, जसे आता गणेश चतुर्थी पण येऊन राहिली आहे, तुम्ही लवकरात लवकर दुर्वा कशी उगवू शकता घरी, तुमच्या घरच्या घरी गणपती बाप्पासाठी. तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल. चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले हे पाहू शकता तुम्ही गार्डनची किती चांगली उगवलेली दुर्वा आहे. तर असे ही दुर्वा तुम्हालाही कशी उगेल तुमची, ते आज आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले आता स्टेम्स वगैरे कसे तोडायचे असतात ते सांगतो. जी वाढलेली दुर्वा असते ती पण उगून जाते, पण शक्यतोवर असेल तर तुम्ही दुर्वा जी आहे ती गार्डनपासून आणा. जिथे पण हिरवे वगैरे दुर्वा असे मिळतात तिकडनं तुम्हाला याचे असे छोटे छोटे फांद्या तोडून आणायचे आहे, म्हणजे स्टेम्स आणायचे आहे आणि मग ते स्टेम्स उगवू आपण. तसं दुर्वा आपण जे सीड्स असतात त्याच्यापासून उगवू शकतो, पण सीड्सला थोडासा टाईम पण लागतो. अजून त्याचे थोडे वेगळे केअर टिप्स वगैरे असतात. तर आपण म्हणजे सीड्सला तसं तर विकत घ्यावं लागेल, तुम्हाला ऑनलाईन वगैरे मागवावं लागेल, पण तुम्ही फ्रीमध्येच आपल्या गार्डन वगैरेपासून अशी दुर्वा स्टेम्पपासून आणून कटिंगने उगवू शकतात. ते फार छान राहील. दुर्वा जसं आपण कलमनी तयार करू शकतो, तर असंच तुम्हाला उगवायला पाहिजे. तर जी 3-3ची अशी पेअर असते मित्रांनो, त्या 3च्या याच्यातच तुम्हाला असं तोडून घ्यायचं स्टेम्स. आणि मग त्या स्टेम्स आपल्याला काय करायचे असतात, आपल्याला असं जसं आपण नॉर्मल झाडं लावतो तसंच तुम्हाला लावायचं आहे. किंवा एक दुसरी पण याच्यापेक्षा सोपी पद्धत आहे. तुम्हाला जी दुर्वा आहे ती अशी तोडून घ्यायची आहे 3-3च्या पेअरमध्ये आणि एक चांगली अशी लंबी स्टेप घ्यायची आहे. तुम्हाला चांगली अशी जागा सोडाल त्याच्यात आणि तुम्ही मुळांसोबत आणू शकता तर फार छान राहील. जे रूट्स असतात, फायब्रस रूट्स जे असतात पांढरेवाले, ते रूट्सही आले मुळांसोबतही आणलं तरी फार छान राहील. ते उगवणं आपल्यासाठी फार सोपी राहील. तर मग बिना मुळांचं पण आपण उगवू शकतो. आता मित्रांनो, याला कुठे उगवायला पाहिजे ते सांगतो. तुम्ही जमिनीत लावत असाल तर जिथे खूप जास्त ऊन येते त्याच ठिकाणीवर तुम्हाला दुर्वाला लावायला पाहिजे. तिथेच याची वाढ खूप चांगल्याने होईल. कारण दुर्वा मित्रांनो तिथेच उगते जिथे खूप चांगलं उजेड, सूर्यप्रकाश आणि कंटिन्यूअस सनलाईट असते. मग आता ही जमिनीत लावण्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला गड्डा वगैरे काही नाही करायचं आहे. सिंपल जे आपण तोडलेले स्टेम्स आहे ते तुम्हाला असं मातीवर चांगल्याने असं फैलवून टाकायचं आहे आणि त्याच्यावर हलकीशी अशी माती टाकून द्यायची आहे. त्याला तुम्हाला म्हणजे अजिबात माती खाली दाबायचं नाही आहे. त्याला फक्त असं वरच्यावरच तुम्हाला दुर्वाला ठेवायचं आहे. अजून मग त्याच्यावर हलकीशी अशी माती टाकून द्यायची आहे. त्याला मातीत तुम्हाला दाबायचं नाही आहे. अजून मग याचे 3-4 केअर टिप्स सांगतो काय करायचं असते. जे आता हे आपण लावून टाकली दुर्वा, तर मग तुम्हाला काय करायचं आहे, याला कंटिन्यूअस पाणी पाहिजे, मॉइश्चर पाहिजे, तरच ही आपली दुर्वा उगेल मित्रांनो. अजून याला मग तुम्हाला रोज पाणी देत राहायचं आहे आणि जास्त पाणी राहील तरी चालेल. जसं आपण पाहिलं असेल की खूप जास्त पाणी टाकतो आपण तर झाडं खराब होऊन जातात, पण दुर्वाचं एक आहे की याला पाणी फारच पाहिजे असते, तर याला जास्तच पाणी पाहिजे असते. तर याला तुम्हाला ओव्हर वॉटरिंगच करावं लागेल. तर मग याला चांगल्याने ओलट व्हायचं आहे तुम्हाला, जेणे की तुमची दुर्वा उगून जाईल. ही तुमची 2-3 दिवसातच पाहाल तर याचे रूट्स येणंही सुरू होऊन जातील, ही हिरवी होणं सुरू होऊन जाईल आणि 1-2 आठवड्यातच ही खूप चांगली मोठी होऊन जाईल. आणि रेग्युलर यूजसाठी पाहिजे तर हे 15 ते 20 दिवसा किंवा एका महिन्यात ही खूप चांगली मोठी होऊन जाईल आणि डेली पूजासाठी तुम्ही वापरू शकता याला. अजून तसं तुम्हाला सध्यासाठी 1-2 दिवसासाठी पाहिजे असते, ती ही 1 आठवड्यात पण उगून जाईल. तसे आपण समोर केअर टिप्स पाहणार आहोत, पण आत्तासाठी तुम्हाला सांगून देतो, जे रासायनिक खत असतात, केमिकल फर्टिलायझर्स, ते तुम्हाला अजिबात या झाडाला टाकायचं नाही आहे. आपली दुर्वा काय होऊन जाईल, त्यांनी जळून जाते. अजून मग ती चांगल्याने उगत नाही, ती जळून जाते पूर्ण. तर याची काळजी नक्की घ्याल. आता मी तुम्हाला सांगतो की कंटेनर्स म्हणजे तुम्हाला कुंड्यात कसं लावायला पाहिजे. त्याच्या पहिले मी तुम्हाला माती वगैरे थोडंसं सांगून देतो. तर जी आपल्याकडे रेती असते मित्रांनो, ती तुम्हाला अशी 50% म्हणजे 50% तुम्हाला ती आपली रेती घ्यायची आहे. 50% जी आपली नॉर्मल गार्डनची सॉईल असते, जी माती आपली महाराष्ट्रामध्ये जी काळी माती असते, ती तुम्हाला दोन्ही रेती अजून जी काळी माती आहे ती चांगल्याने मिक्स करून घ्यायचं आहे. दोघांचं इक्वल प्रपोर्शन असलं पाहिजे. मग चांगल्याने मिक्स करून त्याच्यात लावायचं आणि त्याच्यात शेणखत
टाकून द्याल थोडंसं, जेणे की झाडाला उगण्यात मदत होईल. मग हे जे असं पाहू शकता आपण कुंडी, याच कुंड्यांमध्ये तुम्हाला दुर्वा उगवायची आहे. पाहू शकता खूप चांगल्याने मी उगवून ठेवली आहे. तर हे अशाच फैलणाऱ्या कुंड्या घ्यायच्या आहे. याच्यात दुर्वा खूप चांगल्याने उगतात. जे आपले नॉर्मल जे कुंड्या असतात त्याच्यात चांगल्याने उगत, हे जशी गोल पाहू शकता याच आकाराच्या कुंडीत तुम्हाला याला उगवायचं आहे. तेही फार छान उगवत जाते. याच्यातही तेच करायचं आहे तुम्हाला. असं वर त्याला फैलवून टाकून द्यायचं आहे पूर्ण दुर्वाला आणि त्याच्यावर हलकीशी माती झटकून याला रोज पाणी टाकत राहायचं आहे. याला तुम्हाला ओव्हर वॉटरिंग करायचं आहे. याला मॉइश्चर नक्की ठेवायचं आहे. याची माती वाढली तर हे उगणार नाही. तर तुम्हाला रोज नक्की पाणी टाकायचं आहे. पूर्ण त्याला चिखलच समजा, चिखलसारखंच ठेवायचं आहे. त्याच्यात पाणी कंटिन्यूस पाहिजे. आता मित्रांनो आपण याचे केअर टिप्स बघून घेऊ की कसे घ्यायचे असतात. तर सगळ्यात पहिले सनलाईट, जे सूर्यप्रकाश आहे मित्रांनो, याला 6 ते 7 तासांचं ऊन पाहिजे आहे. तर कंटिन्यूस सनलाईटमध्ये ठेवायचं. अजून उन्हाळ्यात तुमच्या इकडे खूप जास्त ऊन पडते तरी याचे पानं खराब नाही होत मित्रांनो. हे खालचेच पानं जळतात, वरचे तसेच्या तसे राहतात. तर हा ऊन याला खूप जास्त आवडते या झाडाला. तर दुर्वाला उन्हातच तुम्हाला ठेवायला पाहिजे. सावलीत ठेवाल तर तेवढा चांगला नाही उगेल. फुल सनलाईटमध्ये याला तुम्हाला ठेवायचं आहे. दुसरी केअर टिप आहे मित्रांनो पिंचिंग आणि प्रूनिंग. तसं पिंचिंग प्रूनिंगवर मी लवकरच व्हिडिओ आणणार आहे. हे काय असते, अजून हे झाडावर कसं केलं जाते की यांनी झाडाची वाढ होते. तर सध्यासाठी तुम्हाला सिंपल याच्यात सांगून देतो. पिंचिंग जे असते, जसं प्रूनिंग आहे ते आपण त्याला असं झाडांना कापणं वगैरे म्हणतात, तर त्याचीला जास्त गरज नाही पडत. आपल्याला याच्यासाठी पिंचिंगच गरज पडते. तर पिंचिंग काय आहे, जसं आपण नॉर्मल आता गणपती बाप्पाला वाहण्यासाठी दुर्वा जमा करून आणतो गार्डनपासनं, किंवा तुम्ही आता घडी असं तोडत असाल 3 पानांचा जो जोड असतो, तर हे 3 पानांच्या सेटलाच मित्रांनो असं तोडणारी जी प्रक्रिया आहे यालाच आपण पिंचिंग म्हणतो सरळ भाषेत. तर तुमचं झाड जसंच उगलेलं आहे अशी तुम्हाला पिंचिंग या झाडाची नक्की करत राहायची आहे. किंवा तुम्ही बाप्पाला वाहत नसाल तरी तुम्हाला असे याचे पानं तोडत राहायचे, जेणे की याची ग्रोथ होत राहील. आणि हे झाडासाठी फार छान असते पिंचिंगने याची ग्रोथ बूस्ट होते, अजून झाड खूप चांगल्याने वाढते. तर असं तुम्हाला पिंचिंग नक्की करायचं आहे. मग आता नेक्स्ट आहे फर्टिलायझरबद्दल बोलू आपण की कोणतं याला खत टाकायला पाहिजे. तर मित्रांनो याला फूल वगैरे काही लागत नाही. तर हे थोडंसं नायट्रोजन बेस्ड कंपोस्ट याला मिळालं पाहिजे. जे नायट्रोजन असते NPK वगैरे तुम्ही याला टाकू शकता. किंवा जे घरच्या घरी तुम्ही गांडूळ खत, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा शेणखत याच्यापैकी कोणतंही तुम्हाला खत टाकायला पाहिजे दर 15 दिवसापैकी. अजून मित्रांनो हे जे तिन्ही खत मी तुम्हाला सांगितले आपल्या या चॅनलवरच मी डिटेलमध्ये घरी कसे बनवायचे आहे त्याची पूर्ण प्रक्रिया टाकून ठेवली आहे. तर त्या व्हिडिओलाही नक्की पाहाल. हा व्हिडिओ झाला आहे. मी लिंक जे आहे ती एंड स्क्रीन अजून कमेंट बॉक्स दोन्ही याच्यात टाकून देईल. तर तुम्ही तिकडनं या व्हिडिओजवर जाऊ शकता. मी खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे की हे तिन्ही खत घरी कसे बनवायचे असतात. त्या तिघांपैकी कोणतंही एक खत तुम्हाला दर 15 दिवसांपैकी टाकायचं आहे. आणि मित्रांनो शेणखत त्याच्यासाठी फार छान राहील, किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, पण सगळ्यात बेस्ट म्हणून तर शेणखत याच्यासाठी फार छान राहील. तर शेणखत दर 15 दिवसापैकी याला टाकायचंच आहे. याच्यात फार नायट्रोजन असते, अजून याचे पानं हिरवे होतात. मग आता आपण बोलू की याचे पानं अजून हिरवे कसे करायचे असतात. तर मित्रांनो याच्यासाठी आपल्याला ॲप्सम सॉल्ट वापरायचे असते. सध्या या मराठीच्या चॅनलवर मी ॲप्सम सॉल्टवर व्हिडिओ नाही टाकला आहे, पण मी लवकरच टाकेल. पण जो माझा दुसरा एक चॅनल आहे वेदांग गार्डनर, तर त्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे. ते हिंदी भाषेचं चॅनल आहे. तर हिंदी भाषेत त्याच्यात टाकून ठेवलं आहे ॲप्सम सॉल्टचं. तर आपण तिकडे जाऊन पाहू शकता. किंवा आपण ऑनलाईन पण मागवू शकता. ॲमेझॉन वगैरेवर ॲप्सम सॉल्ट मिळून जाते. एक ॲप्सम सॉल्टचं पाकिट वगैरे ऑनलाईन आपण मागवून घ्याल. आणि मग ते तुम्हाला 1 लिटर एक चमचा तुम्हाला 1 लिटरमध्ये टाकायचं आहे. अजून त्या पाण्याला चांगलं मिक्स करायचं आहे. आणि मग ते तुमच्या या दुर्वावर स्प्रे करून टाकायचं आहे. फक्त पावसाळा वगैरेचा पाऊस नसेल त्याच दिवशी तुम्हाला, ज्या दिवशी फार ऊन असेल त्या दिवशी तुम्हाला ॲप्सम सॉल्टचं स्प्रे करून द्यायचं आहे. आणि 2-3 दिवस त्याला तसंच ठेवायचं आहे. मग त्या झाडाला तुम्ही पाणी टाकू शकता. ॲप्सम सॉल्टमध्ये मित्रांनो मॅग्नेशियम असते, जेणे की झाडाचे पानं खूप चांगले हिरवे होतात. तर मित्रांनो ॲप्सम सॉल्ट नक्की वापराल. ॲप्सम सॉल्टनी जी ग्रोथ असते ती लवकर होते, झाडाची वाढ लवकर होते आणि झाडाचे पानं खूप जास्त हिरवे होतात. तर ॲप्सम सॉल्ट नक्की वापराल. तर मित्रांनो असं तुम्हाला ही दुर्वा उगवायची आहे. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो तुम्हाला झाडासंबंधित काही प्रश्न वगैरे विचारायचे असतात झाडाबद्दल, तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये येऊ शकता. मी लिंक डिस्क्रिप्शन कमेंट दोन्ही याच्यात टाकून देईल. त्या लिंकला क्लिक करून आपण माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. तिकडे तुम्हाला झाडासंबंधित जेही प्रश्न असतील ते विचारू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन कमेंट दोन्ही याच्यात टाकून देईल. आणि हिंदीमध्येही चॅनल पाहायचं
असलं तर तेही चॅनल पाहू शकता, त्याची लिंक टाकून देईल। जेही मी तुम्हाला व्हिडिओ सांगितले मित्रांनो आता स्क्रीनवर येत असले इकडे तुम्ही क्लिक करून पाहू शकता शेणखत वगैरेचे, किंवा इकडेही क्लिक करून पाहू शकता, स्क्रीनला क्लिक करून पाहू शकता। धन्यवाद।